एक बाबा सांगायचे ते सांगतो. एकजण म्हणायचे ना, माझं जावई काय करतो गाडीतून खाली उतरत नाही. लग्न जमलं पोरीचं. म्हणे कसं काय? तो गाडीतून खालीच उतरत नाही. दुसऱ्याला विचारलं म्हणे कशाचं काय, तो ड्रायव्हर येईल एस टीमध्ये ड्रायव्हर. म्हणजे कसं जावई म्हटलंय का, म्हणजे माझा जावई काय करतो रोज 500 लोकांना जेवायला घालतो. 500 लोकांना जेवायला घालतो म्हणे माझा जावई, रोज 500 लोकांना जेवायला घालतो म्हणजे त्या हॉटेलमध्ये वेटर. मग असो तर काय सांगायचं तर सासूचं म्हणजे जावयावर फार प्रेम. पण जर समजा वेळ आली जावई आजारी पडला लेकही आजारी पडली तर ते काय म्हणते, ज्या जावर एवढा प्रेम म्हणते जावई मेला तरी चालेल पण लेक वाचली पाहिजे. काय म्हणते, जावई मेला तरी चालेल परंतु लेक वाचली पाहिजे. आता कुठं आलं प्रेम? लेकीवर. म्हणजे काय सांगायचे, आपला संसार कसाही असू दे वाकडे तिकडे, आणि संसार सरळ कधीच असणार नाही. संसार सरळ, रस्ता कधी सरळ असतो का? रस्ता सरळ कधीच नसतो, नाही का? लाकूड सरळ कधीच नसतं. आणि माणूस कधी सरळ असतो का? माणूस कधी सरळ नसतो. पा वाकडं सख्या होता ना, गावात सख्या घरात आडवा, सख्या घरात आडवा, गल्लीत आडवा, गावात आडवा आणि जगातही आडवा. त्या सगळ्यांना काय केलं, सगळं शेवटी गावच अडकवलं. सख्या गाव मागं मी सांगितलं, आता काय सांगत नाही, त्यांनी अख्खं गाव अडकवलं. अशी काय करायचं आहे. आणि म्हणून काय सांगायचं कशा करता, तर संसार कसाही असू दे, संसार कसाही असू द्या परंतु आपला परमार्थ काय करावा, उत्तम असावा, नाही का? आता आश्चर्य वाटते पहा, काही महात्मे, शिवाजी महाराजांनी स्वतःच्या कुटुंबाचा विचार केला नाही, स्वतःच्या कुटुंबाचा विचार केला नाही, तो स्वराज्याचा त्यांनी विचार केला. आणि कितीतरी प्रसंग अशा प्रकारचे आले, प्राण धोक्यात घातले. म्हणून शिवाजी महाराज चरित्र आगत आहे बरं का. शिवरायांचे 8वावे रूप बाबा सांगायचे. शिवरायांचे 8वावे रूप. काही महात्मे कसे असतात आणि काही कसे असतात, नाही का? काही महात्मे असतात. मग शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप भूमंडळी, शिवरायांचे कैसे बोलणे, स्त्रियांचे कैसे, शिवरायांचे कैसे चालणे आणि शिवरायांची सलगी करणे कैसे असते, तसे बाबा होते बरं का. मग बाबांना आठवावं, बाबांचं बोलणं आठवावं, बाबांचं जीवन आठवावं. खरोखर म्हणजे ना एक आदर्शच, नाही का, आदर्श होते. सगळ्या जगाचा बाबा खरोखर असे महात्मे कधीतरी जन्माला येतात, अवतरण देतात. असे महात्मे, गायी आपण चंदनम म्हणून, बोरीची बाबळीचे झाड हजारो असतात परंतु चंदनाचं झाड मात्र नसतं, नाही का? दगड रस्त्यावर किती पडलेले असतात, ते हिरे मात्र असे रस्त्यावर पडलेले नसतात. तसे संत महात्मे ते मुद्दाम आलेले असतात आणि पवित्र असतात आणि आत्मज्ञानाचं प्रदान करण्यासाठी जगात आलेले असतात. मग काय सांगितलं, आपला सत्संग चांगलाच आहे. आपलं सत्संग मग आम्ही सांगितलं, आपल्यालाच वाटतं आपला प्रपंच चांगला असावा, तसं मग आपला सत्संग चांगला असावा असं आपलं वाटतं का? वाटतं का? नाही वाटत. पाहुण्याचं लग्न असलं का 4 दिवस आधीच मुक्काम ठोकतो. पाहुण्याचं लग्न असलं ना 4 दिवस जाऊन मुक्काम ठोकतो तिथं, नाही का? आणि त्या घरात त्यांची बुद्धी आऊट करून टाकतो. लग्नाला जातो त्यांना नीटनेटकं काही करून देत नाही, घरात त्यांना त्यांची बुद्धी आऊट करून टाकतो. नवरदेव सुद्धा म्हणतो कस तरी वाकले तिकडे तांदूळ पडू दे एकदाचे, आता काही सहन होत नाही का? आणि जर मला सांगितलं कर्तव्य म्हणून जर आलं तर माणूस काय करतो, म्हणून कसं आहे. तर म्हणून मग देवाने आमच्यासाठी, पंडित मी म्हणायचे, आजचे तरुण म्हणतात देशाने आमच्यासाठी काय केलं, देशाने आमच्यासाठी काय केलं.
मग तुम्ही असं म्हणा की आपण देशासाठी काय केलं, देवानं आमच्यासाठी काय केलं, या आश्रमानं आमच्यासाठी काय केलं, नाही का, संतांनी आमच्यासाठी काय केलं. पण असं विचारा आपण आश्रमासाठी काय केलं, आपण साधू संतांच्या देवासाठी आपण काय केलं. नको आपण विचारायला, ते आपण विचारावं. पण त्यांनी आमच्यासाठी काय केलं. माणूस नेहमीच पाहतो बरं का, त्यांनी आमच्यासाठी काय केलं. मी 500 रुपये आहेर केला, 500 रुपये आहेर केला, नाही का, त्याने 1100 रुपये आहेर केला तरी तो थोडाच नाही का. म्हणून पाहिलं महात्मे हे देत असतात, महात्मे देत असतात आणि क्षुद्र आणि स्वार्थी आणि मूर्ख घेत असतात. नाही, भक्त हा घेतच नसतो, भक्त हा घेत नसतो, परंतु देव मात्र देत असतो, नाही का. सगळं जग निर्माण केले भगवंतानं, हे सगळं जग निर्माण केलं. विचार करा कशा करता निर्माण केले. तसं पाहिलं तर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जगच नाही, झाड नाही, झुडूप नाही, नदी नाही, चंद्र नाही, सूर्य नाही, माणूस नाही, कोणीच नाही. पण तुमच्या एकासाठी काल्पनिक विश्व निर्माण केलं देवानं. कशा करता, तुम्ही जन्माला आलात तर तुमच्या सोयीकरता, तुमच्या सुखाकरता, तुमच्या अडीअडचणी दूर करण्याकरता देवानं सगळं निर्माण केलं. पण आपल्याला माहिती नसतं ना. मग तुम्हाला माहिती आहे का, तर ज्या वेळेला नाथ महाराज आळंदीला आले कशा करता आले, तर ती त्यांच्या माऊलींच्या कंठाला मुळी लागली होती, माऊलींच्या कंठाला मुळी लागली. आणि भगवंतांनी काय केलं, माऊलींनी काय केलं, नाथ महाराजांना दृष्टांत दिला. त्याला आपण काय म्हणतो, दृष्टांत म्हणतो किंवा संकेत दिला की माझ्या गळ्याला मुळी लागलेली, अजान वृक्षाची मुळी माझ्या गळ्याला लागलेली आहे आणि ती मुळी तू काय करू काढून. बुधवारी बाबांनी आळंदीला गेलो होतो, मंदिरामध्ये गेलो. म्हणजे गुरुजी तुम्हाला माहिती आहे का की माऊलींनी नाथ महाराजांना दृष्टांत दिला की अजान वृक्षाची मुळी माझ्या गळ्याला लागलेली आहे, मी संकटात आहे, तू आता एवढं काम कर. म्हणजे पुढं कॉन्फिडन्स, बुधवारी बाबा एवढंच बोलले. पुढचं गुरुजी कॉन्फिडन्स, पुढचं बाबा बोलले नाही. म्हणजे आता तुम्ही म्हणजे त्या बाबाने आता पुढचा विचार माझ्यावर सोपवला. मी विचार करा कोणती मुळी गळ्याला लागली होती, आजान वृक्ष, कोणता आजान वृक्ष, तर त्याची मुळी गळ्याला लागली होती. कोणाच्या, माऊली. आता जे माऊली एवढी समोर ज्यांनी रेड्याच्या डोक्यावर हात ठेवून रेड्याने बोलवला, त्याला मुली काढता येत नव्हती, परंतु म्हणजे वेदांचा तो अर्थ हा म्हशीचं ठाण, ते गुढ आहे. नाथ महाराजांनी दिंडी आणली, पण आता तिथं लोक आले, पण तिथं काय वस्तू आहे का. हा, मग कशाला नाथ महाराजांना 400 वर्ष झाली, बरोबर. तर आता काय झालं, तर तेव्हा तिथं जंगल होतं, सगळं जंगल होतं, झाडं झुडपं असं होतं. काही म्हणजे तिथं काही घरदार अशी फारशी नव्हती. मग त्यांना खायचं काय, म्हणून तिथं अशी दुकानं निर्माण केली. भगवंतानंच तिथं काय केलं, दुकानं निर्माण केली. पाणी, चहा, काय काय लागेल ती दुकानं निर्माण केली, नाही का. आणि मग काय झालं, तर नाथ महाराज गेले आणि पहिलं होतं एकही तिथं दुकान नव्हतं, काही नाही. म्हणजे भगवंत आपल्या भक्तासाठी करील ते मोजले. बाबांचं काय मला सांगायचं, संत म्हणजे का माणसं असतात का, ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कुंभ, हे माणूस पण ते भांब लौकिक भागू. कृष्ण सांगितलं तो नाही सांगत, पण मूर्ख असे असतात ज्यांना स्वतःला काही समजत नसतं आणि दुसऱ्याचे का ऐकत नसतात, त्यांना मूर्ख म्हणतात. मूर्ख कोणाला म्हणतात, ज्यांना स्वतःला काही समजत नाही आणि कोणी समजून सांगत असतील तर ते ऐकत नाही, त्यांना मूर्ख म्हणतात, नाही का. आणि म्हणून नाव साक्षात कसं आहे, साक्षात तुमच्या पुढं
असा तो श्रीहरी अगदी तुमच्यासाठी धावून आला, पण आमचं दुर्दैव आडवं ते सुद्धा मला दिसत नाही. मीराबाईसाठी घेतो विष प्याला, लाखा कोलट्याचं ढोलपिटी, नाही का? सगळ्यांची अहो तुमच्यासाठी सांगतो काय काय केलं नाही. असू द्या. तर तेव्हा आता काय सांगायचं, खरंच म्हणजे आपली बुद्धी फक्त नीट करा, बुद्धी फक्त स्वच्छ करा. मग एक आम्ही धरला चित्ती रखमाईचा पती. आपल्याला कळत नसेल, आपल्याला काही कळत नाही म्हणून शास्त्र आहे आणि संतांचे अवतार झाले. परंतु आम्हाला इतकं आमच्या स्वार्थाचा बोकट निर्माण झालाय, बुद्धी आमची सडून गेली, बुद्धी सडून गेली. आणि या राक्षस, स्वार्थाचा राक्षस, प्रचंड अशा प्रकारचा खैस किंवा भूत म्हणा, ते आपल्या अंतःकरणात ठाण मानून बसले. आणि म्हणून आपल्याला शास्त्राचे, संतांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचत नाही. म्हणून मी सांगतो 15-20 वर्ष, किती 20-25 वर्ष परमार्थ करतो, अजून तरी आपले डोळे उघडावेत का नाही? अजून तरी डोळे उघडावेत का नाही? नाही का? किती आता पण किती खाल्लं असेल, किती टेम्पो भाकरी खाल्ली असतील. मी म्हणतो 2-3 टेम्पो इतकं तरी भाकरी खाल्ली असतील अजून आजपर्यंत आपण. मग खातो काय आणि त्याचं करतो काय, बाबा सांगायचं. मग आयुष्य कशाला? शेरभर खायला आणि 150 टिंबोला, तेवढं करतं आयुष्य. शेरभर खायला 150 टिंब, तेवढं करतं आयुष्य. मग बुद्धीला स्वार्थ का कळतो? शहाणपणाचं लक्षण का मूर्खपणाचं लक्षण? सद्बुद्धी का नाही? शहाणपणाचं लक्षण का मूर्खपणाचं लक्षण? आपण जे करतो हे आपल्या आयुष्याची वाट लावायची, आयुष्याचं सोनं करायचं. आपण जे करतो ते नरकाला जायची व्यवस्था करतो का शाश्वत सुखाचा रस्ता आपण आपल्यासाठी तयार करतो, नाही का? म्हणून मूर्ख लोक काय करतात? आयुष्याची माती करतात, नाही का? आणि म्हणून कसं आहे, तर तिची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ. किंवा काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. निरंतर विचार जर केला ना, तुम्हाला अहोरात्र ते उपदेश करून राहतात, तुमच्या अंतःकरणात ते वास करतात, तुम्हाला सत्याचा आणि सुखाचा, ज्ञानाचा रस्ता रात्र दिवस दाखवतात. पण तो सिग्नलला असतो ना उभा, सिग्नलला पोलीस असतो, कोणता पोलीस म्हणतात त्याला? ट्रॅफिक पोलीस असतो ना. 24 तास उभा असतो ट्रॅफिक पोलीस. आणि त्याच्या अंडरमध्ये सगळ्या इकडच्या गाड्या तिकडच्या गाड्या इकडे जातात, इकडच्या गाड्या तिकडे जातात. एक सायकल सुद्धा त्याच्या परवानगीशिवाय इकडे तिकडे जात नाही. मग तो कोणाला तो उभा असतो? ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून उभा असतो, तुमचा प्रवास सुखाचा व्हावा म्हणून उभा असतो ना. तो कायसाठी उभा असतो? मग एकदा म्हटला का हो साहेब, तुम्ही तर सकाळपासून आहेत, सकाळपासून तुम्ही उभे आहेत, म्हणून माझा एक प्रश्न आहे, आमचा नाना इथून गेला का? आमचा नाना इथून गेला का? आता हा तिथं ड्युटी करायला उभा आहे पोलीस, तो याचा नाना पाहायला उभा आहे का ड्युटी करायला उभा आहे? एवढी ड्युटी करतो ती त्याला दिसत नाही, आवडतो आमचा नाना गेला का? मग याची सडलेली बुद्धी, साधू संतांचे उपकार, साधू संतांचे कार्य, नाही का, ते याला दिसत नाही, ही सडलेली बुद्धी, नाही का? म्हणून तिची माझी हित करीती सकळ, आणि जेणे हा गोपाळ कृपा कर. भागणिया मज वाहती लकडी, त्यांची जोडे सर्व सुख, त्यांची आणि जोडे सर्व सुख. तुका म्हणे शेष घेईन आवडी, तुका म्हणे शेष घेईन आवडी, वचन न मोडी बोलिले ते आम्ही ऐकणारच नाही. ऐकणारच नाही. आणि आमची बुद्धीतली घाण काही बाहेर टाकणार नाही. म्युन्सिपालिटीचे लोक असतात, परम कल्याण करतात, देवते त्यांच्या फरक म्हणून ते पवित्र आहे, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. पण तुकाराम महाराजांचा छळ कोणी केला? ज्ञानेश्वर महाराजांचा छळ कोणी केला? छळ केला. आणि मागून मग अक्कल आली, तुम्हाला शुद्धीपत्र देणारे आम्ही कोण? आधी यांची अक्कल कुठे गेली होती? आधी अक्कल कुठे गेली होती?
लाज नाही वाटली ज्ञानेश्वर महाराजांच्या आईवडिलांना द्यायला प्रायश्चित द्यायला? लाज नाही वाटली यांना? लाज नाही वाटली यांना? प्रायश्चित दिलं खुशाल ज्ञानेश्वर महाराजांच्या आईवडिलांना, महात्म्यांना. जे महात्मे होते त्यांचा छळ नाही केला यांनी. मग काय चांगलं केलं यांनी? विचार करा. आणि म्हणून कसं आहे तर म्हणून ईश्वराची किंमत कळली नाही, ज्ञानाची किंमत कळली नाही, भक्तीची किंमत कळली नाही, आपलं सोन्यासारखा नरदेह त्याची किंमत कळली नाही. आणि म्हणून काय झालं, आपल्या घराला आग लावली. त्यांनी काय केलं, आपल्या घराला आग लावली आणि ती आग अख्ख्या गावात पसरली, अख्खं गाव पेटलं. दुसरं काय करतो, अख्ख्या गाव पेटवलं. काय करतात मग सांगितलं, सख्यानं काय केलं, गाव अडकवलं. सख्या कसला, आपणच येत. आपण कोणाचं चांगलं केलं? तुम्ही सांगा, मी असं विचारतो, तुम्ही कोणाचं चांगलं केलं? सांगा ना, कोणाचं चांगलं? आणि काय आयुष्यात चांगलं केलं? आयुष्यात काय चांगलं केलं आणि कोणाचं चांगलं केलं? कोणाचं चांगलं केलं? मला सांगितलं, आम्ही किती आहे, 500 रुपये केला, 500 रुपये केला. आणि 4 वेळा फोन करून विचारतोय, आमची पत्रिका पोहोचली का, आमची पत्रिका पोहोचली का? कशा करतात ते? 500 रुपये वसूल करायला. 500 रुपये वसूल करायला 11 रुपये केला. आणि 2-4 जणांना सांगतो जेवायला जा, 11 रुपये केलेला. आज तुला कोणी पेटवायचे नाही, 11 रुपये केलेलं आहे. सगळ्यांनी जेवून यायचं, सगळ्यांनी जेवून यायचं. घरात कोणी आज चूल पेटवायचे नाही का? 11 रुपये केलं. अरे काय आहे. बुद्धी म्हणजे साक्षात सरस्वती देवी आहे. माहिती का तुम्हाला? की बुद्धी नाही, ती साक्षात सरस्वती देवी तुमच्या देहात वास करते. ती सरस्वती देवी, परंतु तिची हाडळ करून टाकली. होती सरस्वती देवी, परंतु तिची हाडळ करून टाकली त्या देवीची. नाही, मग तुम्ही चांगलं करता का वाईट करता? चांगलं करता. तुम्ही धर्म कार्य, त्या धर्म कार्याला सहाय्य करता का धर्म कार्याला सुरुंग लावता? तुम्ही सुरुंग लावता धर्म कार्याला. आणि देवाने आमचं चांगलं करावं, संतांनी आमचं चांगलं करावं. आज आपण पाहतो टकरा घेतात, टकरा. काय काय महाभयंकर अशा प्रकारचं दुःख भोगतात. ससूनमध्ये जाऊन पहा, ते कशाचं फळ आहे. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो देव, चुकणारा नाही. करणी करे फिरकू डरे, करणी करते पछतावे, बीज लागावे बहुल के सो आम कांशे लावे. बावळीची झाडं लावून ठेवली आणि म्हणतो आम्ही उतरायला कधी जायचे. पहा आता कौरव पांडवाचं युद्ध सुरू होत आहे. हे धर्मयुद्ध आहे. ज्यांना धर्माच्या बाजूने जायचे त्यांनी धर्माच्या बाजूने जा, आणि ज्यांना अधर्माच्या बाजूने जायचे अधर्माच्या बाजूने जा. पण पांडवांचेच नातेवाईक कौरवांच्या बाजूने गेले. कोण गेले? शिवाजी महाराजांनी काय केलं तर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आडवं कोण आलं त्यांना? आडवं कोण आलं? सूर्याजी पिसाळ, चंद्रराव मोरे आणि शिर्के. शिर्के म्हणजे सोयरीच होते ना. त्या सोयऱ्याने काय केलं? शिरकाण केलं. नाही का? इतिहास काय सांगतोय आपला? मुसलमानांनी त्यांच्या विरुद्ध लढले ना आपले. अब्दाली, अहमद शाह अब्दाली, नाही का? त्यांच्या विरुद्ध मराठी लढले ना. कशा करता लढले? अहो, किती हजारो वर्षापासून मराठी लढत आले आहे. कशा करता? हिंदुस्थानच्या रक्षणासाठी. हिंदुस्थान म्हणजे कोण? जिथं हिंदू धर्माचं वास्तव्य आहे. हिंदू धर्म जिथं वाढला जातो, हिंदू धर्माचं जिथं वास्तव्य आहे तो हिंदुस्थान. त्या हिंदुस्थानला, या धर्माला, धर्मग्रंथांना, नाही का, आणि संत कार्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी औरंगजेब आला होता. परोपकार इतका करावा, इतका करावा, इतका करावा विचार करतो. आणि नाही जर फार करता आला तो थोडा तरी करा, नाही का? आपण काय करावं? कोणाला अडथळा होऊ नये. आपण काय करावं? कसं जगावं? आपला कोणाला अडथळा होऊ नये. आणि अडथळा झाला
तर त्याचं काय करावं, तर त्याचे उपकार ठेवू नये, त्याला प्रचंड सहाय्य करावं. एक रस्ता होता, त्या रस्त्यावर दगड पडला होता, रस्त्याच्या मध्येच दगड पडला होता, लोकांना जाता येत नव्हतं. पण त्याचं वजन जास्त नसेल, 5-7 किलोच वजन असेल, पण लोक उडी मारून जायचे, पण तो दगड काय कोणी बाजूला सारला. म्हातारी माणसं लहान पोरं पडायची, धडाधड पडायची तिथं. पण कित्येक वर्ष झाले तो दगड कोणी बाजूला सारावा अख्ख्या गावाला कोणाला वाटलं नाही, पण त्या दगडावर लिहिलेलं होतं, कृपा करून मला रस्त्याच्या बाजूला सारा, मी तुमचे उपकार विसरणार नाही, तुम्हाला अनंत पटीने तुम्हाला सहाय्य करेल. असं वाचायची निघून जायची. तो दगड म्हणतो, कृपा करून मला बाजूला सारा, मी तुम्हाला खूप मदत करेन. तो दगड म्हणायचा. आणि मग काय करायचे, लोक वाचायची निघून जायची. एक जणाला दया आली, म्हटला हा दगड आहे, दगडाने विनंती केली, दगड आपल्या म्हणतो मी तुम्हाला सहाय्य करीन, दगड म्हणतोय. म्हणून त्यांनी उचलला, बाजूला ठेवला. दगड उचलला तर त्याच्या खाली सोन्याच्या मोहरांचा हात होता. सोन्याच्या मोहरा मिळाल्या. ते लोकांना कळलं, म्हणजे आम्हाला माहीत असं तर आम्ही नसतात ठेवलं का. ते वाचून कुठे गेली, स्वार्थ म्हणलं कोणी नाही. म्हणून देव असं आहे, कोणालाही घेत नाही का. मग कसं आहे, त्या ज्यानं तो दगड बाजूला सारला त्या दगडाने सुद्धा आम्ही जाऊ द्यायचा बरेच विषय सांगितला.